तर या पॉवरफुल प्लेसला आम्ही जाण्याचा ठरवलं. आमचा 2 डेचा हा प्लॅन होता आणि तो मस्त आमचा सक्सेसफुली पण झाला. चला मग माझ्यासोबत या जर्नीला. तर मनापासून तुमचं स्वागत आहे. सो वेलकम बॅक इन दी चॅनल. तर आमचा मस्त प्रवास सुरू झाला. थोडा बाहेर रिमझिम पाऊस होता. मस्त घरून आम्ही जेवण नेलं होतं. रस्त्यामध्ये थांबलो, मस्त घरचं जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्यांनी. आणि मग काय, रस्त्यामध्ये खूप सारा पाऊस होता, खूप जास्त फॉग पण होता, म्हणजे पुढे जाऊन तो काही दिसत नव्हतं. तर असा हा प्रवासाचा आनंद घेत आम्ही मस्त उज्जैन नगरीला आम्ही 3:30ला पोहोचलो अराऊंड. आणि फक्त आम्हाला रूम सर्चिंगला थोडा वेळ गेला बस. फायनली उज्जैन नगरीमध्ये आम्ही एंटर झालो आहोत. दॅट इज माय वन ऑफ बेस्ट प्लेस, फेवरेट प्लेस एव्हर. मीन्स खूप छान असं आल्हाददायक वातावरण होतं. बघता क्षणी जसं खूप छान वाटते जेव्हा तुम्ही महाकाल नगरीला जाता तेव्हा. मस्त ती लाईटिंगची रोषणाई आणि सर्व काही मस्त. भावी भक्तांनी मस्त जी भस्म आरती होते मॉर्निंगला, तिच्यासाठी लाईन ऑलरेडी लावून ठेवलेली होती 2 वाजेपासून. तर तुम्ही बघू शकता अशी ही लाईन खूप वाढत चालली होती. आणि मग काय, आम्हाला पण करायची होती पण आमचं लेट झालं. सो आम्ही रूम सर्चिंगमध्येच थोडा 1 तास गेला आमचा. देन वी गॉट अ गुड रूम आणि देन मग काय मस्त फ्रेश झालो मॉर्निंगला आणि मग दर्शनाला आम्ही गेलो. ते आपल्याला माहिती आहे उज्जैनमधील महाकालेश्वर हे भगवान शंकराच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते स्वयंभू लिंगाच्या रूपात प्रकट झालेला आहे आणि त्यांना काळाचा स्वामी असं आपण म्हणतो. जर तुम्हाला ना भस्म आरती करायची असेल तर बिफोर 1 मंथ तुम्ही ती आरती बुक करू शकतात. इव्हन तिथं जाऊनही तुम्हाला सकाळी 6 वाजेला तिथे एक काउंटर असतो, तिथं तुम्ही जाऊन ते टोकन वगैरे घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. जेव्हा तुम्ही या प्राणांगणामध्ये येतात ना, मस्त आजूबाजूला जे मंत्र चालू असतात, गाणे चालू असतात ना, खूप जास्त पॉवरफुल अजून त्याच्यामध्ये एन्हान्स होऊन जाते. मीन्स हे जे आजूबाजूचं दृश्य असतं ते डोळ्यांना मनमोहक वाटते आणि ते आपल्याला मोहून घेते. मंदिरात आपण आलेलो आहोत. मस्त आमचं 2दा दर्शन झालं. खूप सुंदर असं, खूप भारी वाटलं. फिलिंग खूप जबरदस्त फिलिंग होती. माय डिअर फ्रेंड्स, खूप जास्त क्राऊड होता इथं. आणि आपल्याला माहिती आहे की हे लिंग पृथ्वीतून प्रकट झालेलं आहे. ते स्वयंभू मानतो, तर हे मानवनिर्मित नाही आहे, ते आपोआप प्रकट झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे उज्जैन आहे ते शिप्रा नदीच्या काठावरती आहे. तर संध्याकाळची आरती तुम्ही मस्ट अटेंड करून बघा. बिकॉज वी हॅव टू मूव्ह अर्लियर, दॅट्स वाय वी नॉट अटेंड दॅट आरती. तर इथं आजूबाजूला खूप सारे असे छोटे छोटे मंदिरं आहेत. खूप सुंदर असे मंदिरं आहेत. तुम्ही प्रत्येकाचं मस्त सेपरेटली दर्शन घेऊन मस्त ब्लेसिंग्स घेऊ शकतात. आणि ऑब्वियसली डोंट फॉरगेट टू डू मेडिटेशन देअर. तुम्हाला माहिती आहे का, हे दक्षिणमुखी शिवलिंग असून हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतामध्ये. तर आम्ही असे खूप सारे मस्त फोटोज काढले आणि मस्त पूर्ण मंदिराला आम्ही मीन्स इथं पूर्ण एक्सप्लोअर केलं. म्हणजे ऑब्वियसली खूप सुंदर असं हा प्रांगण आहे. खूप जबरदस्त ते वाटते इथं. मीन्स जेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे इथं तुम्ही गेल्यावरती कसं तुम्हाला फील होते. म्हणूनच तर म्हणतो ना आपण त्यांना काळाचे स्वामी महाकाल. तर हे काळाचे स्वामी आहेत. इथे छान असे छोटे छोटे असं छान मंदिरं स्ट्रक्चर केलेले दिसतील तुम्हाला. आणि ब्युटिफुली स्ट्रक्चर गेलेलं आहे सगळे मंदिराचं. तुम्ही डिझाईन बघितलं तर मीन्स खूप अट्रॅक्टेड वाटते ना. ऑब्वियसली जो इव्हिनिंगचा व्ह्यू असतो उज्जैनचा, तो प्रत्येकाला डोळ्यात पारणं फेडण्यासारखा आहे आणि मोस्ट अट्रॅक्टेड आहे. तर तुम्ही जेव्हा जाणार तर नक्की इव्हिनिंगला तिकडे पूर्ण एक्सप्लोअर करा. यू विल फील अमेझिंग देअर. सुंदर दर्शन झाल्यानंतर ना आम्ही मंदिराजवळच महामृत्युंजय मठ म्हणून एक मस्त छान मंदिर आहे. आणि ते खूप सुंदर अशी महादेवांची लिंग आहे ना, खूप सुंदर आहे. तर चला आपण इकडे जाऊया.
प्रकारे पूर्ण ब्युटिफुल प्लेस एक्सप्लोअर केल्यानंतर तुम्ही जेव्हा एक्झिट करता तेव्हा तुम्हाला एक वडी गणपती बाबांचं मंदिर दिसणार. तर ऑब्वियसली तिकडे पण तुम्ही व्हिजिट करा. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तर प्रसाद आणि शॉपिंग केल्यानंतर आम्ही ह्या फ्रेम्स बघितल्या. फ्रेम खूप सुंदर होत्या. मग त्यानंतर मस्त आम्ही फ्रेश झालो रूमला जाऊन. देन अगेन आम्ही कालभैरवला जायला निघालो. मस्त गणपती बाप्पा पण आम्हाला खूप छान दर्शन झालं. फायनली कालभैरवला पण पोचलो आहोत आम्ही. असं मानलं जातं की कालभैरव मंदिराला जर भेट दिली नाही तर उज्जैनची यात्रा कंप्लीट होत नाही. आणि जर तुम्ही महाकाल मंदिराच्या भेटीपूर्वी कालभैरवला भेट दिली नाही तर तुमची इच्छा कंप्लीट होत नाही अशी एक मीत आहे. बहुतेक पर्यटक कालभैरवला भेट देतात आणि नंतर महाकाल मंदिराला पण भेट देतात. आणि खूप हे पॉवरफुल प्लेस आहे. उज्जैनमधील श्री कालभैरव मंदिर हे भगवान शिवचे भयंकर रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. हे जे मंदिर आहे ना शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे. आणि मंदिर परिसराभोवती खूप तुम्हाला जे वटवृक्ष देतील, साधू पण दिसतील आणि झाडाखाली शिवलिंग पण तुम्हाला असेल. चालू है. अशा प्रकारे आमचं कालभैरवजीचं पण खूप सुंदर असं दर्शन झालं. आरामात झालं. क्राऊड होतं बट स्टील आमचं खूप छान झालं दर्शन. मग थोडा त्यानंतर आम्ही जामाव केला आणि परत आम्ही निघालो ओंकारेश्वरच्या दिशेला. मग परत आम्हाला गणपती बाप्पांचं खूप सारं दर्शन झालं. आणि असं आमचा हा आजचा उज्जैनचा दिवस खूप सुंदर आणि भारी गेला. खूप होली प्लेसला गेला. आमची कधीची जायची इच्छा होती ती फायनली कंप्लीट झाली. तो जय श्री महाकाल, हर हर महादेव. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओंकारेश्वरला. चलो, take care, a lot's love and spread the positivity. Just be blessed.